हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 11 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शौर्याची तब्येत आणखीनच खालावली आहे आणि त्याच्या जीवावरचा धोकासुद्धा वाढला आहे. शौर्य चक्क कोमात गेलाय आणि डॉक्टरांनी सांगितलंय 24 तासांच्या आत तो शुद्धीत यायला हवा, नाहीतर मग तो कधी शुद्धीत येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे ऊर्जा आणि शौर्याच्या संपूर्ण कुटुंबाला जबर धक्का बसलाय. तर हर्षवर्धनला संशय आलाय की शौर्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये विक्रांत शिर्केचा हात होता आणि मग हर्षवर्धनने आमदार शिर्केला फोन करून जाब विचारला, यामध्ये तुमचा हात तर नाहीये ना? आमदार शिर्के चांगलाच घाबरलाय. मग जर हर्षवर्धनलाही समजलं हे सगळं विक्रांतनेच केलंय तर मग विक्रांतचं काही खरं नाही. पद्माच्या केसमध्ये नाही, पण या हल्ल्याच्या केसमध्ये हर्षवर्धन त्याला जेलमध्ये नक्की टाकणार एवढं मात्र खरं. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा गणपती बाप्पांसमोर बसलेली असते आणि तेवढ्यात कुमुदिनी तेथे येते. कुमुदिनी आणि ऊर्जा या दोघी एकमेकींकडे पाहतात. ऊर्जा काहीच बोलत नाही. आजी तिला विचारते, ऊर्जा कशी आहेस? ऊर्जा खूप दुःखी होते. आजी म्हणते, मी सुद्धा तुला काय प्रश्न विचारतीये? जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आले आणि तू मला बिलगून रडायला लागली तेव्हाच मला कळलं तुला किती त्रास होतोय, तू किती दुःखी आहे. ऊर्जा म्हणते, सॉरी आजी, मी तसं केलं, पण तेव्हा परिस्थिती अशी होती की. तर आजी म्हणते, ऊर्जा सॉरी काय म्हणतेस? जेव्हा आपण दुःखात असतो ना तेव्हा आपली जी रिॲक्शन असते ना ती खरी असते आणि तू मला मिठी मारली, मला बिलगली, यासाठी सॉरी म्हणण्याची गरज नाहीये. तू शौर्यवरचं तुझं प्रेम दाखवून दिलं. ऊर्जा काहीच बोलत नाही आणि ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, आजी हे सगळं माझ्यामुळे झालंय. मला शौर्याचा आवाजच ऐकू आला नाही, कारण माझ्या डोळ्यांवर फक्त रागाची पट्टी होती. शौर्य मला जीवाच्या आकांताने सांगत होता, ऊर्जा बाजूला हो, ऊर्जा पळून जा, पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. मला असं वाटलं हे सुद्धा शौर्याचं नाटक आहे, तो मला फसवतोय, हे सगळं नाटक करतोय. पण शेवटी त्यालाच माझा जीव वाचवावा लागला. माझ्यावर चालवलेली गोळी त्याने स्वतःवर झेलली. ऊर्जा ढसाढसा रडू लागते आणि मग आजी तिला म्हणते, ऊर्जा काळजी करू नको, सगळं ठीक होईल. ऊर्जा विचारते, आजी शौर्य बरा तर होईल ना? शौर्य वाचेल ना? कुमुदिनीला सुद्धा भीती वाटते आणि ती म्हणते, नाही, शौर्यला काहीच होणार नाही. माझा शौर्य वाचणार आणि तो वाचायलाच हवा, त्याला काहीच होणार नाही. ऊर्जा खूप दुःखी असते आणि आजी तिला म्हणते, ऊर्जा खूप हिम्मत करून बोलतीये, पण मला तुला एक सांगायचं आहे. तू हे जे रडतीयस ना, जेवढी दुःखी आहेस ना, त्यावरून मला एक गोष्ट कळतीये की तुझं शौर्यवर किती प्रेम आहे, तू शौर्यवर किती प्रेम करते. हे ऐकून ऊर्जा हबकते. तर कुमुदिनी म्हणते, नाही, मला तुझ्याकडून उत्तर नाही हवंय की मी खरं बोलतीये की खोटं बोलतीये, तुझं शौर्यावर प्रेम आहे की नाही हे मला तुझ्याकडून नाही ऐकायचं आहे. पण मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे, तुझा शौर्याबद्दल गैरसमज झाला आहे. ऊर्जा म्हणते, मग त्याने मला एकदा सांगायला हवं होतं ना, एकदा विश्वासात घेऊन त्याने मला सगळं सत्य सांगितलं असतं की तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, तर कदाचित मी समजून घेतलं असतं. आजी सांगते, त्याने मला 100दा सांगितलं की तो तुला सत्य सांगणार आहे, तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे तुला सांगणार आहे. पण कदाचित तुला तो गमावेल या भीतीने तो कधी बोलूच शकला नाही आणि त्यानंतर जेव्हा तुला कळालं तेव्हा तू त्याच्यावर आरोप लावले. हे सगळं त्याचं कटकारस्थान आहे. हर्षवर्धनबरोबर मिळून त्याने हे सगळं केलंय असं तू बोललीस. त्यामुळे तो खूप जास्त हरला होता. तो पूर्णपणे निराश झाला होता. मध्ये मध्ये तो इतका आजारी पडला की डॉक्टरांनी सांगितलं की तो कोमात सुद्धा जाऊ शकतो. मग मी तुझ्या घरी आले, तुझ्या आईला विनंती केली की ऊर्जाला पाठवा, कमीत कमी ऊर्जाचा आवाज ऐकू द्या, पण तुझ्या आईने काही ऐकलं नाही. ऊर्जाला जबर धक्का बसतो. कुमुदिनी सांगते, मग शेवटी मी तुझं गाणं त्याला ऐकवलं आणि मग तो शुद्धीत आला. ऊर्जाला आश्चर्य वाटतं. ऊर्जा विचारते, माझं गाणं? कुमुदिनी सांगते, हो, तुझं गाणं. होळीच्या दिवशी जेव्हा तू गाणं गायलं होतं ना तेव्हा त्याने ते चोरून रेकॉर्ड केलं होतं आणि तुझा आवाज ऐकून तो लगेच शुद्धीत आला. ऊर्जा, मी तुला खरं सांगते, शौर्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जीवापाड प्रेम करतो तो तुझ्यावर. तुझ्यासाठी तो काहीही करू शकतो
आज स्वतःच्या जीवाशी खेळलाय तो. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. आजी तिला समजावून सांगते, शौर्यने कोणतंही कट कारस्थान केलेलं नाहीये आणि या सगळ्यात आमचा हात नाहीये. असं गोळी चालवणं, जीव घेणं हर्षवर्धन हे करू शकत नाही. हे नक्कीच दुसऱ्या कोणाचं तरी काम असू शकतं. तू शौर्यवर विश्वास ठेव. आणि खरंच प्रेमात खूप ताकद असते. तू एक क्षण जरी शौर्यवर खरं प्रेम केलं असेल ना, तर बाप्पाला प्रार्थना कर. बाप्पा तुझं नक्की ऐकतील आणि शौर्य बरा होईल. कुमुदिनी खूप दुःखी होते. ऊर्जासुद्धा रडू लागते आणि खरंच तिचं शौर्यावर प्रेम असतं. इकडे अर्पिता, जी शौर्यावर खूप प्रेम करते, ती सुद्धा गणपती बाप्पांसमोर हात जोडते आणि म्हणते, बाप्पा माझं शौर्यावर खूप प्रेम आहे आणि तो तेथे मृत्यूच्या दारात उभा आहे. त्याला वाचव. मी तुझ्याकडे यानंतर काहीच मागणार नाही. माझं संपूर्ण आयुष्य त्याला दे, पण त्याला लवकरात लवकर बरं कर. त्याला काही होऊ देऊ नको. फ्रेंड्स, अर्पिता आणि शौर्य या दोघांना आजपर्यंत आपण कधीच एकत्र पाहिलं नाहीये, पण तरीसुद्धा अर्पिता त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम करते आणि बाप्पाकडे त्याच्यासाठी प्रार्थना करते. आणि कुमुदिनी ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा तू शौर्यावर कसलाही संशय घेऊ नको. तुझ्या मनात जे काही संशय असतील ना, ते सगळे काढून टाक. शौर्य खूप चांगला मुलगा आहे. त्याने तुझ्यावर फक्त प्रेम केलंय, खरं प्रेम. आणि तो तर पद्माच्या केसमध्ये तुझ्या बाजूने हर्षवर्धन विरुद्ध साक्षसुद्धा देणार होता. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, पण मला तर असं वाटत होतं हा सगळा त्याचा प्लॅन होता. आजी तिला समजावून सांगते, मी तुला तेच सांगतेय, शौर्य आणि हर्षवर्धनचा कोणताच प्लॅन नव्हता. उलट हर्षवर्धनला तर माहीत सुद्धा नाहीये की तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता. मग ते प्लॅन तरी कसा बनवतील? आणि जेव्हा हे 5 लाखांचं प्रकरण घडलं, तुझ्या अकाउंटमध्ये 5 लाख डिपॉझिट केले, हे जेव्हा शौर्यला समजलं ना, तेव्हा शौर्य तुझ्यासाठी हर्षवर्धनशी भांडला. हर्षवर्धन समोर नजर वर करण्याची त्याची हिंमत नसते, पण फक्त तुझ्यासाठी तो हर्षवर्धन ओरडला. त्याला जाब विचारला की तुम्ही ऊर्जाचं करिअर का बर्बाद करताय? केस जिंकायची तर चांगल्या मार्गाने जिंका ना, असं का करताय? शौर्य चक्क माझ्यासाठी भांडला. हे ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं आणि आजी तिला समजावून सांगते, ऊर्जा माझी पूर्ण गॅरंटी आहे, हे जे काही गोळी झाडण्याचं प्रकरण झालंय ना, हे दुसऱ्या कुणीतरी केलंय. यात हर्षवर्धन किंवा शौर्यचा काहीच सहभाग नाहीये. ऊर्जाला आठवतं की कालच तिने विक्रांत शिर्केच्या थोबाडीत मारली होती आणि हे सगळं नक्कीच विक्रांत शिर्केनेच घडून आणलं असेल, अशी पूर्ण शंका ऊर्जाच्या मनात येते. आणि आजी तिला समजावून सांगते, आता तू शांत हो आणि शौर्य लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना कर. आजी तेथून निघून जाते. ऊर्जा खूप दुःखी होते आणि इकडे विक्रांत शिर्केचा बाप आमदार शिर्केसुद्धा खूप दुःखी असतो. तो विक्रांतला म्हणतो, विक्रांत खूप मोठी चूक केली आहे तू, खूप मोठी. आता माझ्या देवाकडे फक्त 3 मागण्या आहेत. पहिली मागणी, तो शौर्य जहागीरदार जगू दे, त्याला काही व्हायला नकोय. दुसरी मागणी, ज्या माणसाला तू ऊर्जा शिंदेची सुपारी दिली होती, तो पोलिसांच्या हाती लागायला नको. आणि तिसरी मागणी, त्या हर्षवर्धन जहागीरदारला कळायला नको की तू ऊर्जाची सुपारी दिली होती आणि त्यामुळे शौर्यला गोळी लागली. जर या 3 मागण्या पूर्ण झाल्या नाही ना, तर मग मी सुद्धा तुला वाचू शकणार नाही, हे लक्षात ठेव. विक्रांत चांगलाच घाबरतो आणि इकडे इन्स्पेक्टर माने आणि हवालदार परब त्या ठिकाणी आलेले असतात जेथे गोळी झाडली गेली होती. आणि इन्स्पेक्टर माने परबवर खूप चिडतो. काय परब, ही असली कसली फाईल तयार केली आहे? गुळगुत्ते साहेबांनी काय सांगितलं होतं? मागील 3 महिन्यात जे गुन्हेगार सुटले आहेत त्या सगळ्यांची फाईल आणायची, त्यांचे फोटो, त्यांची माहिती. ही अशी कशी फाईल बनवली आहे? परब म्हणतो, साहेब ही फाईल काय येथे पाहायची असते का? मस्त पोलीस स्टेशनमध्ये जायचं, टेबल खुर्चीवर बसायचं आणि मग पाहायची. माने चिडून म्हणतो, परब एडबीड लागलं की काय? मुंबईचं ट्रॅफिक माहिती आहे ना, तिथपर्यंत जाऊस तरी ना तो हुळगुत्ते माझा जीव घेईल. हुळगुत्ते साहेब वाशीला गेले आहेत त्या महत्त्वाच्या केससाठी आणि मला 500 फोन करताय, काय झालं कसं झालं या सगळ्या माहितीसाठी. आणि ही ती फाईल नाहीये. 3 महिन्यांपूर्वी सुटलेल्या गुन्हेगारांची फाईल कुठे आहे? परब मानेला एक फाईल देतो. माने ही फाईल पाहत असतो. माने म्हणतो, आता या फाईलमधून मला कसं कळणार की खरा गुन्हेगार कोण आहे? तर परब सांगतो, साहेब तुम्ही मला सांगा, ही केस सॉल्व्ह झाली तर प्रमोशन कोणाला मिळेल, तुम्हाला की हुळगुत्ते साहेबांना? माने म्हणतो, हुळगुत्ते साहेबांना.
मग परब म्हणतो, मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय, हे सगळे फोटो पाठवून द्या हुळगुत्तेला, ते पाहत बसतील आणि शोधतील त्यांचं त्यांचं. मानेला ही आयडिया आवडते. माने या सगळ्या माणसांचे फोटो काढतो, या गुंडांचे फोटो काढतो आणि यात त्या गुंडाचा सुद्धा फोटो असतो ज्याला विक्रांतने सुपारी दिली होती. माने हुळगुत्तेला फोन करून सांगतो, साहेब तुम्हाला सगळ्या गुंडांचे फोटो दिले आहेत. आणि इन्स्पेक्टर हुळगुत्ते एक फोटो पाहून लगेच सांगतो, या माणसाला शोधायचं. आणि हे ऐकून मानेला मोठा धक्काच बसतो. माने परबला सांगतो, आपल्याला या माणसाला शोधायचंय. परब विचारतो, पण का? तर माने सांगतो, हुळगुत्ते साहेबांनी सांगितलंय, जशी गोळी चालवली गेली आणि तो माणूस तेथून फरार झाला, या माणसाचीच ही स्टाईल आहे आणि आपल्याला त्याला शोधायचंय. आणि हे दोघेही या माणसाला शोधायला निघतात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये सगळे टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात ICUमधून डॉक्टर बाहेर येतात. हर्षवर्धन, ऊर्जा, विजया सगळेजण त्याला घेरतात आणि विचारतात, डॉक्टर सांगा कसा आहे आमचा शौर्य? शौर्य बरा तर झालाय ना? ऑपरेशन सक्सेसफुल तर झालंय ना? आणि मग डॉक्टर सगळ्यांना शांत करतात आणि म्हणतात, हो ऑपरेशन यशस्वी झालंय. आम्ही पेशंटच्या छातीतून गोळी बाहेर काढली आहे, परंतु ब्लड लॉस खूप जास्त झाला होता. इंटरनल ब्लिडिंग होत होतं. आम्ही ते सुद्धा थांबवलंय. पण असं म्हणून डॉक्टर थांबतात. सगळेजण विचारतात, डॉक्टर बोला ना, पण काय झालंय? डॉक्टर सांगतात, पण शौर्य पेशंट कोमात गेलाय. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. हर्षवर्धन, ऊर्जा, विजया, आजी सगळेजण हादरूनच जातात. आणि हर्षवर्धन रडत रडत विचारतो, डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही? शौर्य कोमात गेला हे कसं शक्य आहे? डॉक्टर सांगतात, आम्ही त्याला शुद्धीत आणण्याचा खूप प्रयत्न केला. आमच्या बेस्ट डॉक्टरांची टीम तेथे काम करत होती, पण त्याला काहीतरी मानसिक धक्का बसलाय असं वाटतंय आम्हाला. ऊर्जाला सुद्धा समजतं हा मानसिक धक्का तिच्यामुळेच बसलाय. डॉक्टर सांगतात, त्याला खूप जास्त त्रास होत होता. BPचे फ्लक्च्युएशन जास्त होत होते. त्यात ब्लड लॉस जास्त झाला होता. ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. आम्ही आमचे प्रयत्न केले, पण तो रिस्पॉन्ड करत नव्हता. कदाचित त्याला दुसरा काहीतरी त्रास असेल. ही जी गोळी झाडली गेली आहे त्यापेक्षा मोठा मानसिक धक्का त्याला आधीच बसलेला होता, त्यामुळे तो कोमात गेलाय. आणि जोपर्यंत हा मानसिक धक्का कमी केला जात नाही तोपर्यंत तो कोमातून बाहेर येत नाही. आणि हे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. 24 तासाच्या आत तो कोमातून बाहेर यायलाच हवा. हर्षवर्धन विचारतो, डॉक्टर पण जर 24 तासांच्या आत तो कोमातून बाहेर नाही आला मग? डॉक्टर सांगतात, तसा तर तो 1 तासात सुद्धा कोमाच्या बाहेर येऊ शकतो, पण जर 24 तासांपेक्षा जास्त लागला तर कदाचित अनेक वर्ष तो कोमातून बाहेर येणार नाही. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आणि ऊर्जाला लगेच आठवतं की माझ्यामुळेच शौर्य हा मानसिक तणावात होता. मी त्याच्याशी असलेलं सगळं नातं तोडलं. तो माझ्या घरी आला तर मी त्याला हाकलून दिलं. त्याने पुन्हा पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. हे सगळं ऊर्जाला आठवतं आणि ऊर्जा ढसाढसा रडू लागते. डॉक्टर तेथून निघून जातात. ऊर्जाला समजतं शौर्याचा मानसिक तणाव कमी करायचा असेल आता तिलाच काहीतरी करावं लागेल. आणि त्याच वेळेस सगळे डॉक्टर, नर्सेस शौर्याला घेऊन ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात. शौर्य हा अजूनही बेशुद्धच असतो, कोमात असतो. ऊर्जा, विजया, हर्षवर्धन, आजी, आदित्य सगळेजण त्याच्या आजूबाजूला असतात. शौर्य उठ ना, शौर्य डोळे उघड ना असं म्हणतात, पण शौर्य काही शुद्धीत येत नाही, डोळे उघडत नाही. त्यामुळे सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात आणि शौर्याला ICUमध्ये शिफ्ट केलं जातं. इकडे इन्स्पेक्टर माने आणि परब या दोघांच्या गप्पा सुरूच असतात. इन्स्पेक्टर माने सांगतो, परब जे काय झालं ना ते बरोबर झालं नाही आहे. आपण त्या ठिकाणी गेलो जेथे गोळी चालवली गेली होती. तेथे एक नाही तर दोन गोळ्या चालवल्या गेल्या. एक गोळी लागली पण दुसरी गोळी लागलेली नाही आहे. आपल्या गोळीच्या शेल्फ मिळाल्या, ती 2 MM ची गोळी होती, म्हणजे इम्पोर्टेड पिस्तूल. आता ही इम्पोर्टेड पिस्तूल शोधायची म्हणजे काही सोपं काम नाही आहे. परब म्हणतो, हुळगुत्ते साहेब लटकले आता, कारण लवकर गुन्हेगार सापडेल असं काही वाटत नाही. तर माने म्हणतो, अरे ते लटकले म्हणजे आपण लटकलो आणि फॉरेन्सिक टीमला सुद्धा आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं. शौर्याला जी गोळी लागली आहे ती गोळी आणि शेल्फ हे दोन्ही आता मॅच करून पाहणार आहे, म्हणजे तीच गोळी त्याला लागली की नाही हे चेक होणार आणि हे सगळं शोधून काढावं लागेल. हुळगुत्ते साहेब येथे असते ना तर त्यांनी काय आपलं स्वस्थ उभं सुद्धा राहू दिलं नसतं. तेवढ्यात हुळगुत्ते मानेला कॉल करतो आणि सांगतो, माने आत्ताच्या आत्ता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि तेथे चौकशी करा. माने म्हणतो, ठीक आहे साहेब. आणि माने
हॉस्पिटलला जायला निघतो. इकडे डॉक्टर ICUच्या बाहेर येतात. सगळेजण पुन्हा एकदा डॉक्टरला घेरतात आणि विचारतात, डॉक्टर आमचा शौर्य कसा आहे, आम्हाला शौर्यला भेटायचं आहे. डॉक्टर सांगतात ठीक आहे, पण शौर्यला एका वेळेस फक्त एकच जण भेटू शकतो, ते सुद्धा आई आणि वडील, इतर कुणीही भेटायचं नाही. तर हर्षवर्धन सांगतो, मी डॉक्टर शेखर भागवतांना बोलवलं आहे डॉक्टर. डॉक्टर सांगतात ठीक आहे, ओळखतो मी त्यांना, पण तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे, येथे सुद्धा आमचे बेस्ट डॉक्टर आहेत, पण शेखर भागवत आल्यामुळे तुम्हाला बरं वाटत असेल तर येऊ द्या त्यांना, मी त्यांना केसची सगळी माहिती देतो. विजया विचारते, पण माझा शौर्य कधी बरा होईल? डॉक्टर सांगतात, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, तुम्ही आता देवाकडे प्रार्थना करा. आम्ही मेडिकल सायन्समध्ये जे काही करू शकत होतो ते सगळं करून झालं आहे, पण त्याला कसला तरी मानसिक त्रास आहे. हा मानसिक त्रास कसला आहे तो तुम्ही शोधून काढा. जर तो कमी झाला तर शौर्य लवकरच शुद्धीत येईल असं मला वाटतं. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. विजया खूप दुःखी होते आणि म्हणते, डॉक्टर असं का बोलताय? शौर्य बरा होईल की नाही याचं उत्तर फक्त हो इतकंच असायला हवं ना, पण ते स्पष्ट शब्दात उत्तर देतच नाहीये. ते फक्त म्हणताय की त्याला कसला तरी मानसिक त्रास होता. कसला मानसिक त्रास आहे माझ्या शौर्यला? त्याला कसला त्रास होतोय? तो बरा होईल की नाही? असं म्हणून विजया रडू लागते. हर्षवर्धन तिला समजावून सांगतो, विजया आपला शौर्य फायटर आहे, त्याला काही होणार नाही, तो लवकरच बरा होईल, तू काळजी करू नको. पण विजया ही ढसाढसा रडत असते. तिची अवस्था खूप बिकट असते, खूप वाईट असते आणि ऊर्जाला सुद्धा वाईट वाटतं. शौर्याची मानसिक अवस्था ही माझ्यामुळेच बिकट आहे आणि आता मीच त्याला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढू शकते, त्याला ठीक करू शकते, हे ऊर्जाला सुद्धा माहीत असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आणि आता शौर्य कोमात गेलाय आणि शौर्याला जर कोमातून बाहेर काढायचं असेल तर ऊर्जा ही एकमेव उपाय आहे. जर ऊर्जा ही शौर्यजवळ गेली आणि शौर्याला म्हणाली, शौर्य माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू माझ्या विरुद्ध कोणतंही कट कारस्थान केलेलं नाहीये, तू खोटारडा नाहीये, ही खात्री मला पटली आहे. आणि असं म्हटल्यावर नक्की शौर्य कोमातून बाहेर येईल एवढं मात्र नक्की. कारण शौर्य ज्या मानसिक तणावामुळे कोमात गेलाय तो मानसिक तणाव त्याला ऊर्जामुळेच आला आहे. ऊर्जाने त्याच्याशी जे नातं तोडलंय त्यामुळेच शौर्य कोमात गेलाय, हे मात्र खरं. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ऊर्जा ही घरी परत जाईल आणि घरी गेल्यावर ती ढसाढसा रडत असेल आणि सांगणार, आई तो मला सांगत होता बाजूला जा, पळून जा, पण मी त्याचं ऐकलं नाही, माझा त्याच्यावर एवढा रागच होता. आणि मग शेवटी त्याने माझ्यावर चालवली गोळी स्वतःवर झेलली, स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आता तो कोमात गेलाय, हॉस्पिटलमध्ये आहे. पूर्वा विचारणार, कोणाबद्दल बोलतेस तू? कुणी हे सगळं केलंय? ऊर्जा सांगणार, शौर्यने, शौर्याला गोळी लागली आहे. आणि ती पूर्वाला मिठी मारून ढसाढसा रडू लागेल. पूर्वाला सुद्धा मोठा धक्काच बसणार की शौर्याला गोळी लागली आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि कोमात आहे. पण पूर्वाला एक शंका येणार की हे सगळं हर्षवर्धनने तर केलं नव्हतं ना ऊर्जाला मारण्यासाठी, आणि त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. परंतु इकडे हर्षवर्धन चक्क आमदार शिर्केला कॉल करणार आणि आमदार शिर्केला जाब विचारणार, शिर्के साहेब, ऊर्जावर हल्ला झाला आणि ती गोळी माझ्या शौर्याला लागली, या सगळ्या प्रकरणात तुमचा आणि तुमच्या मुलाचा हात तर नाही आहे ना? हे ऐकून आमदार शिर्केला जबर धक्काच बसेल. हर्षवर्धन त्याला धमकी देणार, तुमच्याकडून मला सत्य ऐकून घेण्याची अपेक्षा तर नाही आहे की तुम्ही खरं बोलाल, पण जर मला पुरावे सापडले की हे सगळं तुम्ही किंवा विक्रांत शिर्केने केलं आहे तर एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला दोघांना सुद्धा सोडणार नाही. पद्माच्या केसमध्ये नाही, पण माझ्या शौर्याचा जीव घेण्याच्या केसमध्ये मी त्या विक्रांतला जेलमध्ये टाकणार, आयुष्यभर त्याला जेलमध्ये सडवणार, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून आमदार शिर्केला जबर धक्काच बसणार. आमदार शिर्के खूप घाबरेल, कारण त्याला माहिती आहे की आधीच पद्माच्या केसमध्ये माझा मुलगा अडकलाय आणि आता जर हर्षवर्धन सुद्धा त्याच्या विरोधात गेला तर माझ्या मुलाचं काही खरं नाही हे त्याला सुद्धा समजणार. त्यामुळे आमदार शिर्के थरथर लटलट कापू लागेल आणि त्याच वेळेस अर्पितासुद्धा तेथे येईल आणि म्हणेल, बाबा जर शौर्याला काही झालं, शौर्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी स्वतः
हर्षवर्धन अंकलकडे जाईल आणि त्यांना सत्य सांगेल की शौर्यवर गोळी चालवणारा गुंड या विक्रांतने पाठवला होता. विक्रांतने ऊर्जाच्या मर्डरची सुपारी दिली होती आणि ती गोळी शौर्यला लागली. हे ऐकून आमदार शिर्के आणि विक्रांतला जबर धक्काच बसणार. म्हणजे आता आमदार शिर्केला स्वतःच्या मुलाला वाचवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत शौर्य वाचायला हवा आणि त्याचप्रमाणे तो जो गुंड आहे तो सुद्धा पोलिसांच्या हाती लागायला नको. नाहीतर विक्रांत आता कायमचा जेलमध्ये सडणारे एवढं मात्र नक्की. आणि त्याच्या पापांचा घडा आता भरलाय. त्याचा राग, त्याचा माज हा त्याला कायमचा बुडवणार एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.